अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीत असला तरीही महाराष्ट्राच्या दुसऱ्या राजधानीत म्हणजे नागपूरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीत लढणार आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. संपूर्ण 151 जागांसाठी मुलाखती सुरू आहेत. आपल्यासोबत शहराचे तडफदार अध्यक्ष अनिल अहिरकर साहेब आहेत, त्यांच्याशी बोलूया. अनिलजी, सर्व 151 जागांसाठी आपण मुलाखती घेत आहे. काय मागणी केली आहे महायुतीत राहण्यासाठी महानगरपालिकेसाठी? एक पक्ष म्हणून आम्हाला 151 ठिकाणी आम्ही आपले प्रयत्न सुरू केलेले आहे. आजपासून आम्ही मुलाखतीही सुरू केलेल्या आहे. परंतु महायुतीचा धर्म पाळण्याचं कर्तव्य आमचंही आहे, सर्व पक्षांचं आहे जे आमच्या महायुतीमध्ये आहेत. तर आम्ही त्यांना फक्त 15% म्हणजे आम्ही ओळखून आहो आमच्या शक्तीनुसार 15% त्यांनी जागा आम्हाला दिल्या तर आम्ही त्यात समाधानी आहोत असं आमच्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे किती? म्हणजे 20 जागा, जास्तीत जास्त 20 जागा होतात. त्यामध्ये आम्ही त्या चर्चेला बसू जेव्हा एवढ्यामध्ये आम्हाला समाधान आहे. आम्ही ठरवून टाकलेलं आमच्या पक्षात सर्व नेते मंडळी इथे जे बसलेले आहे त्यांनी म्हणून आम्ही ठरवलेलं की तेवढ्या जागावर आम्ही समाधानी आहोत. पण मोठ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना भरघोस मदत करतो, विधानसभा लोकसभा. तर माझं असं म्हणणं आहे की ही छोटी निवडणूक आमच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, तर आम्हालाही पक्ष चालवण्याचा अधिकार आहे. तर एवढं याच्यापेक्षा किमानच मागतो आहे मी. जर अनिलजी, आपण बरोबर म्हणताय, एक कुशल राजकारणीच्या शैलीत आपण सांगताय की आम्ही कमी मागतोय. भाजपचं असं म्हणणं आहे की 2012मध्ये अविभाजित राष्ट्रवादी पक्षाला 6 जागा मिळाल्या होत्या आणि 2017च्या निवडणुकीमध्ये फक्त एकच जागे अविभाजित राष्ट्रवादी आली होती. तर मग 20-22 जागा कशा द्यायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. आज महाराष्ट्रामध्ये अजितदादाच्या नेतृत्वात तटकरे साहेबांचे आमचे जे नेते आहेत प्रफुल्लभाई, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे या ठिकाणी एक वेगळा माहोल तयार झालेला आहे. नागपूर शहरामध्ये मी तुम्हाला सांगतो, तेव्हाही मी अध्यक्ष होतो आधी, त्यापेक्षा आज मी त्याला एवढा आनंद आहे की एवढं म्हणजे मोठ्या प्रमाणात आमचे रोज 100-200 लोक आमच्याकडे एंट्री करत आहेत. एक उत्साहपूर्ण वातावरण आहे. कारण याचं महत्त्वाचं कारण लाडकी बहीणसुद्धा त्यामध्ये काय अनेक योजना सरकारने आम्हाला दिलेल्या आहे, यामध्ये आम्ही काम करतो आहे. तर आम्ही 15%च मागितलं याच्याकरता की भाई तुमचं म्हणणं बरोबर आहे, आधी एवढं त्या आधारावर ते आमच्याशी बोलतील, पण आज आमची ताकद वाढलेली आहे म्हणून आम्ही 15% मागतो. नक्कीच ताकद वाढलेली आहे. पण दुसरीकडे तुमच्याच पक्षाचे काही नेते जे आहेत ते खाजगीत असं म्हणतात की जर भाजप आणि शिंदेंसोबत आम्ही जर महानगरपालिकेची निवडणूक लढवली तर कदाचित अल्पसंख्याक जी मतं आहेत ती दूर जाण्याची शक्यता आहे आणि जर वेगळं लढलं तर कदाचित तो फायदा तुमच्या पक्षाला येऊ शकतो, असं जे ते म्हणतात. तुमचं काय म्हणणं? ते बरोबर म्हणतायत ना. कारण की आम्ही कोणाचे वोट घेणार, BJPचे घेण्यापेक्षा आम्ही काँग्रेसच तोडणार आहोत ना. त्यांनी हा विचार करावा ना. संख्या वाढेल ना नागपूरमध्ये महानगरपालिकेमध्ये, तर हा विचार आम्ही करतो आहे, त्यांनीसुद्धा आमच्याविषयी करावा अशी आमची विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. तर अनिल अहिरकर यांनी संकेतात हे स्पष्ट सांगितलं आहे की त्यांचं जे लक्ष आहे ते काँग्रेस आणि दुसरी राष्ट्रवादी यांच्या वोट बँकेकडे त्यांचं लक्ष आहे आणि एकूणच सर्व 151 जागांसाठी त्यांची यासाठीच स्वबळाची तयारी सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.